दक्षिण काशी प्रकाशा येथे प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा संकल्प, शिवशक्ती फाउंडेशनचा पुढाकार. प्रकाशा प्रतिनिधी. तापी, गोमई आणि पुलिंदा या नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेल्या आणि दक्षिण काशी म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा ता शहादा येथील प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धार कार्याचा विधिवत शुभारंभ करण्यात आला. शिवशक्ती फाउंडेशन आणि हेमंत जगताप व प्रकाशा येथे संदीप ढोले यांच्या विशेष पुढाकारातून सुरू झालेल्या या कार्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व भक्तिमय वातावरण पसरले आहे. या मंदिरांचा होणार कायापालट. या भव्य जीर्णोद्धार मोहिमेत प्रकाशा येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाच्या मंदिरांचा समावेश आहे. हरिहरेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर व बालवीर दक्षिणमुखी हनुमान मंदिर, तापी किनाऱ्यावरील तापी देवता आणि पुलिंदा देवता यांच्या स्मृतिस्थळांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. केदारेश्वर, पित्रेश्वर आणि काशी विश्वेश्वर मंदिरांच्या परिसरात हे कार्य संपन्न झाले असून यामुळे या तीर्थक्षेत्राचे वैभव अधिक वृद्धिंगत झाले आहे. मान्यवरांची उपस्थिती आणि सहभाग. या पवित्र कार्यासाठी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून पाठबळ दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने दिनेश मराठे, नंदुरबार, लक्ष्मणभाई पटेल, नंदुरबार आणि कृष्णाभाई पटेल, तळोदा यांचा समावेश आहे. तसेच शिवशक्ती फाउंडेशनचे हेमंत जगताप, सुचित पिंगळे व प्रमुख उपस्थिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळेसाहेब, प्रतीक पिंगळे, रावसाहेब मंत्रालय बांधकाम विभाग, कृषी केंद्र कोळदे चे प्रमुख राजेंद्र दाहतोंडे सर याप्रसंगी यांनीही उपस्थित राहून नियोजित कामाची माहिती घेतली व प्रशासकीय स्तरावर या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. लोकाभिमुख विकासासाठी प्रार्थना. जीर्णोद्धाराच्या पूजेप्रसंगी उपस्थित पुरोहित मंडळींनी विशेष प्रार्थना केली. हा केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार नसून या माध्यमातून परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचे कल्याण व्हावे, सर्वांच्या जीवनात समृद्धी यावी अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. येणाऱ्या काळात ऋषी पंचमीच्या उत्सवाप्रमाणेच येथे मोठे धार्मिक येथे भाविक अधिक कार्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे यावेळी आभार मानण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पुरोहित आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी न्यूज नेटवर्क यांच्या सौजन्याने, यांच्या सगळ्यांच्या भगीरथ प्रयत्नाने आज दक्षिण काशी प्रकाशा येथे हरिहरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार, सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार आणि बालवीर दक्षिणमुख हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार, तापी किनारी तापी देवता, पुलिंदा देवता आणि गोमई ह्या त्रिवेणी संगमाच्या केदारेश्वर आणि पित्रेश्वर काशी विश्वेश्वराच्या मागे आणि पुष्पदंतेश्वराच्या समोर पूर्व आणि पश्चिम या दोघं दिशांच्या मध्यभागी ह्या तिघ देवांच्या आज जीर्णोद्धाराच्या काय म्हणतात त्याला सोहळा संपन्न होत आहे. याच्यासाठी या सगळ्या कार्यक्रमाच्या सोहळ्याचं जे पण काही श्रेय आहे ते मी हेमंतभाई आणि शिवशक्ती फाउंडेशनला देऊ इच्छितो. यांच्या भगीरथ प्रयत्नांना आज चांगल्यापैकी यश येताना मला दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये या दक्षिण काशीला हरिहरेश्वर नावाने, सिद्धेश्वर नावाने आणि बालवीर हनुमान या नावाने लहानशी यात्रा का भरेना, थोडासा उत्सव का होईना, जसा ऋषी पंचमीला महाउत्सव होतो तसा ह्या तिघ आणि चारी देवांच्या नावाने खूप मोठा उत्सव हो आणि नवसाला पावणारी देवता ही संपन्न मात्र हो. गोरगरिबांचे सगळ्यांचे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरापासून तर आमदार आणि खासदार मंत्र्यांपर्यंत गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळ्यांचे कामं व्हायला पाहिजे अशी मी देवाला आकाशा एवढी प्रार्थना करतो. ज्यांनी ह्या कामामध्ये आम्हाला मुंगीच्या पायापासून तर हत्तीच्या कानापर्यंत सडा मदत केलेली आहे, जेव्हा ज्यांना मदत करण्याची विस्मृती झालेली आहे त्यांना सगळ्यांना या भगवंताने कृपा आशीर्वाद प्रदान करावा. माझ्या पंचकृषीमध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या राज्यात आणि माझ्या देशामध्ये काय म्हणतात अनेकता में एकता, देश की अखंडता आणि भरपूर पाऊस येऊ दे, पीक पाणी भरपूर येऊ दे, सगळ्यांच्या मनामध्ये सद्भाव जागू दे, मानवता जागू दे. कारण काय म्हणतात की मानवता हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि अनेकता में एकता, देश की अखंडता. हेमंतबाईंच्या माझ्या आताचा परिचय आहे तर मी आमच्या वार्ताहर मित्रांना विनंती करू इच्छितो की आजच्या पूजेला बसलेल्या सगळ्या यजमानाकडनं, आमच्या पुरोहित मित्रमंडळीकडनं, या वर्गाकडनं, आमच्या तळोद्याच्या ब्राह्मण संघाकडनं, मित्रपरिवाराकडनं तुम्हाला आजच्या दिवशी खूप खूप आशीर्वाद देतो आणि तुम्हाला विनंती करतो की आजच्या दिवसाचे हे जे काही महत्त्व आहे ते तुम्ही आम्हाला काय म्हणतात चित्रफितमध्ये द्यावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती आणि सर्व कार सिद्धी भव इत्या आशीर्वादाः. जय सियाराम. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.